अहो दुपारी जेवायला येताय ना घरी? आता कुठे ये जा जा करतेस? तूच की मळ्यात जेवण घेऊन. बरेच दिवस झाले मळ्यात असं एकांतात गुटरगो नाही. काहीतरीच तुमचं शोभतय का तुम्हाला? शोभायला काय झालं? ते पण या वयामध्ये? अरे 45चा जवान पठ्ठा. हो बस जा आता लवकर, उशीर होतोय. जातं की पण युवराज उठला का? हो उठलाय आणि प्रॅक्टिस वरूनही आलाय. हा मुलगा एक दिवस नाव काढणार बापाचं. शेवटी मुलगा कोणाचा आहे? पृथ्वीराज भाऊ सरांचा आहे. हो माहितीये जा आता. ओके बाबा मी पण येऊ? हा चल चला चल चल. बाय आई. आता सकाळ सकाळ कुठे चाललाय? बाबा गावात रक्तदान शिबिर आहे, तिकडेच चाललो. अरे मी पण येतो तिकडे. चला चला. रक्तदान म्हणजे जीवनदान. हो. रक्त देणं केव्हाही चांगलं असतं. काय करतो आता? कुठे चाललास तू? घराकडे चाललो. सांभाळून जा. हो जरा बाबा. शेतावर जाऊन येतो. ओके बाय. जा चल 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 बाय बाय. दादा अरे सांग ना. अरे बाळा तुला एवढी वाटणी दिली असताना तू अजून वाटणी मागतोस? कष्ट तर काय करत नाही आणि दोष मला देतो. आला मोठा कष्ट करणारा तू मला शिकवतोस. काय चाललंय? काय वाटण्यात चाललं तरी? हा भावाभावाचं प्रेम लयच उफळून आलेलं दिसते. सरकार काय रे? या बाळाला शेत दिलं, घर दिलं, सगळं काही दिलं आणि अजून वाटणी मागतो माझ्याकडं. सरकार ते काय नाही, वरच्या वावरातला निम्मा हिस्सा मला पाहिजे. अरे तुला अख्खं शेतच द्यायला लावतो. पण मला एक सांग, तू शेत घेऊन ते काय ऑफिस मध्ये कपाटात घालून ठेवणार आहेस? काय करणार आहे शेताचं घेऊन रे तू? सरकार ते बघीन मी काय करायचं. काय बघणार बाबा? काय बघणार आहे? एक तर तुला आयतीच्या आयती चांगली जमीन मिळाली, ती तू पडीक ठेवलीस. आणि जयसिंगना पडीक जमीन मिळाली ती वाट्याला. त्याची ती पडीक होती का नाही पडीक? त्याने कष्ट केलं आणि हिरवगार शेत केलं, ते पण भाड्याच्या घरात राहून. तू एवढा मोठा शिकला सवरलेला, दोघांनी मिळून शेत कसलं तर काय फरक पडेल? नोकरी बघत बघत तू जर त्याला जमिनीला मदत केलीस, ह्या मातीचं सोनं होईल का नाही? अरे मेल्यावर मातीतच जायचं की. जीवन पण ह्या मातीसाठी कशाला भांडतोयस? काय सरकार सरकार मला माफ करा सरकार. दादा आपण दोघं मिळून राहूया आणि दोघांनी मिळून शेती करूया. बरं बरं बरं. आता कसं वागलास? जरा मिठी मारा चला या. नोकरी लागली म्हणजे लय शहाणा झाला का? भावाला कधी विसरायचं राहिले का? या वडानं कधी भांडणं बघितली नाही आपल्या गावात? काय गुण्या गोविंदाने राहणार गाव आहे हे. अशी कधी भांडणं होत नाहीत भावाभावात. कळलं का तुला? होय होय. दोघांनी पण चांगली शेती करा आणि चांगलं राहा. हाय की नाही रे? चला टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. बोल. कोल्ड्रिंक ना? जा पटकन 3 कोल्ड्रिंक घेऊन ये. जा. पहिला मागची उधारी, नाहीतर आताचा रोख. अरे काय उधारी आणि काय रोख? आपला डॉनच्या लाल डायरी मध्ये लिहून टाक. काय नाश्ता करशील? तू काय खाणार आहे? चहा. तू? काही नाही ग, मी आत्ताच पोहे खाल्ले. ठीक आहे मग. ओ अण्णा 4 चहा आणि 1 बिस्किटचा पुडा आणा. हा हो आणतो. वाव. ठीक आहे तुमची चाय. ए ए ऑर्डर कुठे? थांब थांब, उधारीवाल्याचा नंतर. काय सो स्वीट. खा खा, डॉग बिस्किट आहेत. डॉगचा पट्टा तुझ्या गळ्यात घालून फिरवीन तुला. ए थांब थांब, तिचा हिरो येतोय. काय रे, मागच्या वेळी समजवलं होतं, समजलं नाही वाटतं. मागच्या वेळेस तू पण वाचला होतास, पण आज नाही. बस सोचता काय ठेवतेस तो? दोन मोठे बोलताना मध्ये लहानांनी बोलायचं नाही. हळू. कॅन्टीन आहे,
बाहेर चल. हा चल 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 ये. चल चल दाखवतो. चल. आलो बाहेर आता. हं? आता काय? कॉलेजला शिकताय का भांडताय? हे झिपऱ्या हा काय श्रवण? हे रॉकी, दोनदा झालं दोनदा, आता परत तिसऱ्यांदा झालं ना, तो कॉलेज मधनं रेस्ट्रिक्टेड करून टाकीन सगळ्यासनी. कळलं काय? हे निक निक. हे रॉकी, तू पण चल निक. काय श्रवण, अरे हुशार पोरगा ना तू, परीक्षा डोक्यावर आली आहे डोक्यावर. हे काय करतोस तू? सॉरी सर. सॉरी बोलून भागणार नाही, अभ्यासाला लागा. हो सर. निघा. हायला, माझ्या वंशाचं काय व्हायचं? काय रे, डोक्याला काय लागलं? बघा ना हो, केव्हापासून विचारतीये, काही बोलायला तयार नाही. अरे काय झालंय, काय लागलंय? मारामारी केलीस की काय कॉलेजात? हे बघ श्रवण, डोकं फुटलं तरी चालेल, पण आपण कमी पडायचं नाही. पृथ्वीराज भावसारांचा मुलगा आहेस तू. दे धनाधन देऊन टाकायचे. धन्य आहे, चांगलं शिकवताय लेकाला. बाबा, कॉलेजमध्ये बास्केटबॉलची मॅच होती, खेळताना जखम झाली. नशीब तोंड उघडलंस. अरे हेच विचारत होते तेव्हापासून, तेव्हा नाही बोललास तो. अगं आई, सॉरी. चांगलं आहे तुमचं दोघांचं पण. हा, आधी रांगायला लावायचं आणि मग सॉरी बोलायचं. तुमचंच शिकलाय तो. चला जेवण करा आता. ठीक आहे, जेव जेव. पॉकेट दाखव. काय नाही सर, काही नाही. बस. नमस्कार, PR न्यूज मध्ये स्वागत आहे. जून महिना म्हटलं की संबंध महाराष्ट्राला प्रतीक्षा असते 12वीच्या निकालाची. अर्थातच ही प्रतीक्षा संपलेली आहे. 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या श्रवणकुमार पृथ्वीराज भावसार VVP कॉलेज ऑफ टेक्सटाईल इंजिनिअरिंग सोलापूर या कॉलेजमधून पहिला आला आहे. यांनी 97.99% गुण मिळवले आहेत. अरे महाराष्ट्र पहिला नंबर काढला माझ्या लेकानं. शाबास रे शाबास माझ्या वागा. तुला म्हटलं होतं ना माझं नाव एक दिवस मोठं करणार म्हणून. मागे बघत काय बसलीस? तोंड गोड कर माझ्या वागा. हो हो, मी कालच करून ठेवलेला आहे. शेवटी पोरगा कोणाचा आहे? माझा. चला चला, मी घेऊन येते गोड. हॅलो, हा बोल नाही ना. कॉंग्रॅच्युलेशन श्रवण साहेब, मग महाराष्ट्रात पहिला आलात. आज भेटशील ना मग? हो. लव्ह यू सो मच. लव्ह यू टू बेबी. बाय. कोणाचा फोन होता? बाबा, तुम्ही मित्राचा फोन. मित्राचा का मैत्रिणीचा खरं सांग. बाबा. नो प्रॉब्लेम, जा एन्जॉय कर. लव्ह यू.
नैना येस पप्पा. थांब, मला बोलायचंय. आता बाहेर तुला सोडायला आलेला मुलगा कोण होता? श्रवण भावसार, कुठे राहतो? सोलापुरात. पप्पा, तो आमच्या कॉलेजमधला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. ते कळलंच मला आता. मग त्याला भेटायला आवडेल मला. अर्थात तुझी भेटवायची इच्छा असेल तर. काय? थँक्यू पप्पा, आय लव्ह यू सो मच. मुलगी मोठी झाली माझी. चल, श्रवण बद्दल सांग मला. अरे वा, हे तर समाजसेवक पृथ्वीराज भावसारांचं घर. म्हणजे श्रवण त्यांचा मुलगा. माझ्या मुलीची निवड अगदी योग्य आहे. हॅलो. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन भाई. तुमचं छाग आहे यार. थँक्स अजय. बरं झालं तू फोन केलास. अरे मी तुलाच फोन करणार. अरे पागल हो गया क्या तू? जॉबची काय गरज आहे? अरे मोठ्या मोठ्या IT कंपन्यात तुला घेण्यासाठी रेड कार्पेट टाकतील. तू टेन्शन घेऊ नको. अरे अजय, मला माहितीये, तरीही इथून पुढचं शिक्षण मला स्वतःच्या हिमतीवर करायचंय. अजय, तुझे पप्पा ज्या कंपनीत आहेत त्या कंपनीचा ईमेल पाठव. मला माझा रेझ्युमे पाठवायचा आहे तिथे. शुअर, लगेच पाठवतो. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्स. ओके, बाय, टेक केअर. बाय. श्रवण, नाश्ता तयार आहे, लवकर ये. हॅलो आई. हॅलो. हॅलो. श्रवण कुमार भावसार बोलतोय. यस मिस्टर श्रवण. गुडविल शर्ट्स मध्ये तुम्ही रेझ्युमे दिला होता. हो. तर 10 वाजता तुमचा इंटरव्ह्यू आहे. हो मॅम. प्लीज वेळेवर या. पोचतोय, अगदी वेळेत पोचतोय. ओके, थँक्यू. हो मॅम. अरे कुठे चाललायस? आल्यानंतर सांगतो, सगळं महत्वाचं काम आहे. अरे नाश्ता तरी करून जा ना. उशीर होतोय, आल्यानंतर करेन ना. बाय. अरे पण ऐक ना. बघा, नाश्ता न करताच गेला. अरे काहीतरी महत्वाचं काम असेल, करेल तो मॅनेज. नाश्ता तरी करून जायचा. करील बोललं तर लहान बाळ कुकुल बाळ आहे का ते? आता उगाच किरकिर करायचं. तू खा पहिले, स्वतःची स्वतः खाते. चहा आण लवकर. ओरडू नका. चहा आण लवकर, चहा आण लवकर. आता बस, असं चालेल? हा, खाते. हॅलो. हा बोल नाही ना. अरे महाराष्ट्राचा टॉपर, वन अँड ओनली वन, श्रवण कुमार भावसार. तुम्ही इतक्या हळू आवाजात का बोलताय? अगं, मी गुडविल शर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉबसाठी आलोय. 5च मिनिटात माझा इंटरव्ह्यू सुरू होणार आहे. सो प्लीज फोन ठेवतो मी. वेट. बेस्ट ऑफ लक. जॉब तुलाच भेटेल. थँक्यू. बाय. बाय. मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. तुम्ही जाऊन त्या मॅडमला भेटा. ओके. ओके. मॅडम, मी श्रवण कुमार भावसार. इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. बसा ना सर. थँक्यू. येस सर, श्रवण कुमार भावसार आलेत. पाठवा. ओके सर. ओके सर, तुम्हाला आत बोलवलंय. मे आय कम इन सर? या कम इन. हॅव अ सीट. थँक्यू सर. श्रवण कुमार राईट? तुझाच CV बघतोय. श्रवण कुमार, तू सोलापूर पॉलिटेक्निक मधून टेक्सटाईल इंजिनिअरिंग केलेस राईट? येस सर. मला एक सांग, तू म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये एवढ्या सगळ्या फील्ड्स आहेत. इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे. तू टेक्सटाईल इंजिनिअरिंग का निवडलंस? सर, मी भावसार आहे. प्राऊड टू बी भावसार. सर, आमचा पारंपरिक व्यवसाय हा कपडे बनवण्याचा आहे. म्हणून मला नक्कीच विश्वास आहे की मी ह्यात नक्की यश मिळवेन. ओके, गुड. जस्ट अ मोमेंट, एक्सक्यूज मी. श्योर. पप्पा, तुमच्या समोर ना श्रवण कुमार भावसार बसला आहे. हा, हो आहे ना. जॉब त्यालाच भेटला पाहिजे. बर. थँक्यू पप्पा. लव यू सो मच. सो मिस्टर श्रवण कुमार,
कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर अपॉइंटेड ॲज अ प्रोडक्शन इन्चार्ज. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. बस ना बस. तुला माहितीये का, मी सुद्धा अर्धा भावसार आहे. सर मी समजलो नाही. माझे सासरे सुरेश शांबुरे हे भावसार होते. आणि हा जो सगळा आमचा पसारा बघतोयस, हा त्यांनीच उभा केलाय. मी फक्त तो सांभाळतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड लक. थँक्यू सो मच. बाय सर. आई, बाबा. अरे अरे हे घ्या पेढे. पेढे कशासाठी पेढे? मला गुडविल शर्ट कंपनीमध्ये जॉब लागलाय. वा, 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 अभिनंदन अभिनंदन. कधीपासून जॉईन होतोय? उद्यापासूनच. अरे वा, आबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता. बरं पाया पडा. अले असं काय करतो? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू तुझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात करतोयस. माणूस मोठा होतो, पैसा कमवतो, कशासाठी? स्वतःसाठी. पण तू असं काहीतरी काम कर जे स्वतःसाठी नसून साऱ्या जगासाठी असेल. हो बाबा, कितीही मोठा झालो ना तरी मी जमिनीला नाही विसरणार. बाबा, आज खूप आनंदाचा दिवस आहे. हा क्षण आपण वृद्धाश्रमातल्या लोकांसोबत वाटायचा का? अगदी माझ्या मनातलं बोललास. मला पण त्या राधाकृष्ण काकांना चष्मा द्यायचा होता, दुरुस्त केलाय. तो जरा चष्मा घेऊन देस. आणि हे पण ठेव जा. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.